आणि आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 मध्ये। काँग्रेस नेते मिलिंद देवरा आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता। काँग्रेसचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारीही शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता। दक्षिण मुंबईमधून उमेदवारी मिळणार नसल्यामुळे मिलिंद देवरा नाराज असल्याची चर्चा। नाशिकमध्ये आज महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार। नागपूरमध्ये आज महायुतीचा मेळावा होणार। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित राहतील। 1 मे 2024 ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसणार। मुख्यमंत्री शिंदेंबद्दल संजय राऊतांचा मोठा दावा। शिवसेना कोणाला संपवता येणार नाही आणि आम्ही तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल। पालघर लोकसभेची जागा राजेंद्र गावित लढवतील। गावित धनुष्यबाण चिन्हावर लढतील आणि जिंकतीलही, श्रीकांत शिंदेंचा दावा। पालघर लोकसभेमध्ये भाजपचाच खासदार निवडून येणार। पालघर लोकसभेच्या जागेवरून नारायण राणेंचं विधान। पालघरच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये राण्याची शक्यता। कल्याण डोंबिवली लोकसभा लढवायला मनसेची तयारी। राज ठाकरे यांनी आदेश दिले तर कल्याण डोंबिवली लोकसभा लढेल। मनसेचे आमदार राजू पाटील यांचं विधान। तुम्ही फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार। ओबीसींच्या एल्गार मेळाव्यामध्ये छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर टीका। रात्रंदिवस मराठा समाजासाठी काम करतोय, तुमच्यासारखे एसी मध्ये जाऊन झोपत नाही। भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंचं चोख उत्तर। तू हमसे क्या टकराएगा, जो हमसे टकराए अब सब मिट्टी में मिल जाए। बीडच्या सभेमध्ये शायरीमधून भुजबळांचे मनोज जरांगेंवर टीका। भुजबळांचा कुठेच नावलौकिक होणार नाही। छगन भुजबळ डागा आलेले आहेत। भुजबळांमुळे गोरगरीब ओबीसी आणि धनगर बांधवांचं वाटोळं होतंय। भुजबळांनी शायरीमधून केलेल्या टीकेला जरांगेंचं उत्तर। ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही। बीडच्या ओबीसी एल्गार सभेमधून छगन भुजबळांचा दावा। मराठे केव्हाचेच ओबीसीमध्ये गेले, त्यांच्या शासकीय नोंदीही सापडल्यात। शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन बंद होणार नाही। भुजबळांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे यांचं प्रत्युत्तर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक होते। ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये छगन भुजबळांचं वक्तव्य। छगन भुजबळ राज्याला मंत्रिमंडळ आणि राज्याला लागलेला कलंक आहे। भुजबळांनी शिवरायांच्या नावाचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला। भुजबळांच्या वक्तव्याचा मनोज जरांगे यांनी समाचार घेतला। शिवरायांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही। छगन भुजबळांनी मावळ्यांची जात काढणं योग्य नाही। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबा पाटील यांचं भुजबळांना उत्तर। भुजबळांनी मावळ्यांची जात काढली, राजकारणाच्या जागी ठेवा। श्रद्धास्थान आहे ते त्या ठिकाणी ठेवा, अन्यथा तुम्हाला परिणाम भोगावे लागतील। दिलीप पाटील यांचा भुजबळांना इशारा। मराठा आरक्षणाचा मी लीडर, ओबीसी मधून आरक्षणाची भूमिका नाही। इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावं, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भूमिका। मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी पुणे मनपाची टीम सज्ज। मनपाच्या 1000 कर्मचाऱ्यांवर सर्वेक्षणाची जबाबदारी। प्रत्येकी 15 कर्मचाऱ्यांमागे एका पर्यवेक्षकाची नियुक्ती। शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी दिलेलं योगदान सांगावं असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं आणि त्यानंतर शंकराचार्यांनी टीका करू नये एवढंच बोललो असं म्हणत नारायण राणे यांनी घुमजाव केलं। एका कार्यक्रमामध्ये बोलताना नारायण राणेंचा वक्तव्यावरून घुमजाव। भाजपनं आता समस्त हिंदूंची माफी मागितली पाहिजे असं म्हणत उद्धव ठाकरे आक्रमक। आमचं योगदान विचारणारे हाफ पॅन्टेमध्ये होते। उद्धव ठाकरेंची विरोधकांवर टीका। 22 जानेवारीला काळाराम मंदिरामध्ये जाणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही आमंत्रण देणार। उद्धव ठाकरेंची माहिती। कारसेवक नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं। आता झेंडे लावायला जाणारे जेव्हा लढाईची वेळ आली होती तेव्हा कुठे असतात असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली आहे। आज घुमटावर झेंडे लावणारे तेव्हा घुमटावर चढू शकले नसते। फडणवीसांची नाव न घेता उद्धव ठाकरेंची टीका। लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचा सोहळा होतोय। राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यामधील राजकीय हस्तक्षेपावर शरद पवारांची टीका। अयोध्येतील सोहळ्याचं आमंत्रण नाही, मात्र मी नंतर नक्की जाणार। अयोध्येमधील राम मंदिराच्या सोहळ्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया।
शिंदेच्या घराण्यामध्ये तिकीट देऊन मी चूक केली, मोदींच्या घराणेशाहीवरच्या टीकेचा आधार घेत उद्धव ठाकरेंचं उत्तर. लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्यासोबत आणि हनीमून तिसऱ्यासोबत, हे घरंदाज आहेत का? काँग्रेसला डोक्यावर घेतलं, बाळासाहेब असते तर जोड्याने मारलं असतं. शिंदेचा ठाकरेंवर पलटवार. ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिर परिसरामध्ये एकनाथ शिंदेंकडून डीप क्लिनिंग, ठाकरेंनीही स्वच्छता मोहीम हाती घेतली पाहिजे, शिंदेचा ठाकरेंना टोला. मेंदी दिल्लीमध्ये रोज लादी धुतात आणि आज मंदिरामध्ये साफसफाईची नाटकं, स्वतःचेच घाण पाऊलं उमटतायत, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका. हे स्वतःचं घर अबाधित ठेवू शकले नाहीत आणि स्वतःच्या पक्षाला खासगी कंपनी समजतात, सहकाऱ्यांना घरगडी समजतात आणि म्हणून त्यांची ही अवस्था. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. मी गद्दार घराणेशाहीला गाडण्यासाठी कल्याण डोंबिवलीमध्ये आलेलो आहे, उद्धव ठाकरेंचा कल्याणच्या देसाई गावातून श्रीकांत शिंदेंवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंचं कल्याणमध्ये स्वागत, हे दौरे आधीच केले असते तर परिस्थिती वेगळी असती, देर आहे दुरुस्त आहे, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. उद्धव ठाकरेंनी विकासाबद्दल टीका केली असेल तर आनंदच, ठाकरेंच्या कल्याण दौऱ्यामध्ये गणपत गायकवाड यांची प्रतिक्रिया. अटल सेतू नाव पण अटलजींचा फोटो कुठेच नाही, अयोध्येतील राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना, मला चिंता, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. राजीव गांधी सेतूवर काँग्रेसनं राजीव गांधीचा फोटो लावला का, हे ठाकरे विचारणार का, आशिष शेलार यांचा ठाकरेंना प्रतिसवाल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुण्याच्या दौऱ्यावर, हर मंदिर स्वच्छ अभियानाचा बावनकुळे यांच्या हस्ते शुभारंभ, खासदार प्रकाश जावडेकर हेही उपस्थित राहतील. मुख्यमंत्री शिंदे मुंबईतील दहिसर आणि कांदिवलीमध्ये होणाऱ्या डीप क्लीन ड्राईव्ह अभियानामध्ये सहभागी होणार, सकाळी 8 वाजता सुरू होणार डीप क्लीन ड्राईव्ह. पुण्यामध्ये हुंडाईचा प्रकल्प, 7,000 कोटींची गुंतवणूक, उपमुख्यमंत्री फडणवीसांची हुंडाई कंपनीच्या एमडी सोबत चर्चा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ट्विट करत माहिती. मुंबईच्या रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक, रेल्वे रुळांच्या दुरुस्तीबरोबरच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक. राज्यामध्ये पुन्हा हुडहुडी, मात्र मुंबईमध्ये तापमानात वाढ, यामुळे नागरिक हैराण झालेत. शिवडी नावाशेवा अटल सेतूवरून शनिवारी पहिल्यांदाच 8,164 वाहनांनी प्रवास केला. शनिवारपासून शिवडी नावाशेवा अटल सेतू वाहतुकीसाठी खुला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 31 मार्च 2025 पर्यंत कार्यान्वित होऊ शकेल, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची माहिती. 19 जानेवारी नंतर राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढणार, हवामान विभागानं अंदाज वर्तवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 30वा नामांतर दिन, विद्यापीठ गेट समोरील स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आज लाखो आंबेडकर अनुयायी येणार आहेत. नवी मुंबईतील सीवूड्समध्ये बांधकाम व्यावसायिकाचा त्याच्याच कार्यालयामध्ये आढळला मृतदेह, मनोज सिंह असं बांधकाम व्यावसायिकाचं नाव. लातूरमध्ये बिर्याणी हॉटेलच्या ओपनिंगला गौतमी पाटीलला निमंत्रण, यावेळी गौतमीचं नृत्य पाहण्यासाठी काही तरुण चक्क विद्युत रोहित्रावर चढले. जळगाव पाचोरा राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. चाळीसगाव ते जळगाव पर्यंतच्या दुरुस्तीच्या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात. जळगावमधील नशिराबादमध्ये पार पडली भव्य कलश यात्रा, तरुणाईसह महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग. साताऱ्याच्या कराडमध्ये 17 जानेवारीपासून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाच्या मंडपाचं भूमिपूजन. या प्रदर्शनामध्ये 10 देशांचे कृषी तज्ज्ञ प्रतिनिधी मार्गदर्शनासाठी उपस्थित राहतील. साताऱ्याच्या कराडमधील कोळेगावावाडीमध्ये लोकराज्य महाअभियानाअंतर्गत प्रभू श्रीरामांची मूर्ती प्रधान सोहळा संपन्न. श्रीराम मूर्तीची मिरवणूक काढत मूर्तीची मंदिरामध्ये प्रतिष्ठापना. जळगावमध्ये आज महायुतीचा मेळावा संपन्न होणार आहे. मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील या मेळाव्यात उपस्थित राहतील. जळगावच्या 40 गावात खासदार उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून कथाकार प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथामालेचं आयोजन. 20 जानेवारीला मुंबईसाठी निघणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, अन्यथा मागण्यांचा आहेर देण्यात येईल. धुळ्यामध्ये मराठा समाजातील महिलांचा इशारा. नंदुरबारमधील अंगणवाडी सेविकांना कामावर हजर राहण्यासाठी शासनाकडून नोटीस. अंगणवाडी सेविकांनी शासनानं काढलेल्या नोटीशीची होळी केली.
मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या आशा सेविका पोलिसांच्या ताब्यात. बुलढाण्यातील शिवसंकल्प मेळाव्या आधीचा प्रकार. पगारवाढीच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याची आशा सेविकांची मागणी. गोंदियामध्ये कृषी महोत्सवाची मेजवानी. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत कृषी महोत्सवाचं आयोजन. नंदुरबारमध्ये पूर्ण मालमत्ता कर न भरणाऱ्या नागरिकांविरोधात पालिका आता सतर्क झाली आहे. प्रशासनाकडून आता ड्रोन आणि जीपीएसद्वारे मालमत्तांची मोजणी केली जाणार. मोजणी झाल्यानंतर मालमत्ता कर भरावाच लागेल. नंदुरबारमध्ये 14 दिवसांपासून सुरू आहे स्वस्त धान्य दुकानदारांचा संप. या संपामुळे शहादा तालुक्यामध्ये 2,21,000 दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना फटका बसलाय. नांदेडमध्ये नागरिकांना राम मंदिरातील अक्षतांचं वाटप. नांदेड शहरालगत असलेल्या पुळीनी गावामध्ये ठिकठिकाणी मुस्लिम समाजाकडून अक्षता कलश यात्रेचं स्वागत. नाशिकच्या मालेगावमधील खडकी ग्रामपंचायतीमध्ये अपहार करणाऱ्या सरपंचाच्या मालमत्तेवर टाच. काम न करता शासन निधीचा अपहार केल्याप्रकरणी पंचायत समितीची कारवाई. वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये बचत गटाच्या महिलांनी विक्री केंद्र उभारलेलं आहे. शेकडो महिलांच्या हाताला काम आणि लाखोंची उलाढाल या माध्यमातून होते. नाशिकच्या निफाड तालुक्यातील गारपीटग्रस्तांसाठी 33,77,88,970 रुपयांचा निधी. आमदार दिलीप बनकर यांची माहिती. लातूरच्या 3 प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आलेला आहे. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन 32 गावांनी विहीर अधिग्रहणासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवलेत. गोंदियामध्ये 13 ते 17 जानेवारी दरम्यान कृषी आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचं आयोजन. लोकांमध्ये तृणधान्य संदर्भात जनजागृती होण्यासाठी रॅलीचं आयोजन. वाशिमच्या मालेगावातील पांगरी नवघरेमध्ये गहू बहरलेला आहे. वीज पुरवठा सुरळीत दिला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतोय. साताऱ्याच्या चितळीमध्ये शेतामध्ये बिबट्याचा वावर. नागरिकांसह शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाताना सतर्कता बाळगण्याचं आवाहन. सोलापूरच्या पंढरपुरातील लाखेच्या चुड्याला मकर संक्रांती निमित्तानं राज्यभरातून मागणी. लाखेच्या आकर्षक बांगड्या बाजारामध्ये दाखल. वाशिमच्या पांगरीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचं आयोजन. या मेळाव्यामध्ये खाद्यपदार्थांचे 130 स्टॉल्स. विद्यार्थ्यांना मार्केटिंगचे धडे. वर्ध्याच्या आर्वीमधील खरांगण्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आनंद मेळाव्याचं आयोजन. चिमुकल्यांनी यावेळी विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खऱ्या कमाईचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.